योगदेशन पाली संघाचा स्टाईल रायडर जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला ऋषिकेश साळुंके पहिल्या चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये आदर्श मिरजोळे संघ 2-1-2-2 चे क्षेत्रफळ आणि निश्चितच ऋषिकेश साळुंके पहिल्या चढाईमध्ये गुणगड्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आहे. पहिली चढाई लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने इथे मात्र फसलाय चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला इथे मात्र मोरा गारद गेला योगदेशन पाली संघाचा. संघाकडून राज पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी तालुक्याचा एक उभरता खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रत्नागिरी जिल्हा संघाचे ज्याने प्रतिनिधित्व केले असा राज पाडावे चढाईसाठी दाखल झाले. पहिल्या चढाईसाठी 6च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2-2-2 ची फील्ड इथे सजवली गेले. राईट कॉर्नरला अभिजित बारे त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रज्वल कळंबटे. आणि पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र लाजवाब फुटबॉल आपल्याला पाहायला मिळाला. तो राजच्या माध्यमातून एक बोनस पॉईंट मिळतो आदर्श मिरजोळी संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 12 सुमेश सामान्य ते मात्र चढाईसाठी दाखल झालाय. डोअर डायरेक्ट स्पेशलिस्ट योगदेशन पाली संघाचा. यादीच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी राहिली परंतु आता हा महत्त्वाकांक्षी सामना आहे. सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती आणि निश्चितच फुलाऊस क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आदर्श मिरजोळी संघाचं. पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र थोडंसं सावध खेळ निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. सुमेशच्या माध्यमातून खाली चढाई रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आदर्श मिरजोळी संघाचा राज पाडावे. आणि इथे मात्र अभिजितच्या माध्यमातून चूक झाली आणि त्यात समावेश जर्सी क्रमांक 13 रोशन गराडे देखील मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळेल. 2 गुण मिळतात आदर्श मिरजोळी संघाला. आणि आता मात्र योगदेशन पाली संघाचा बेस्ट रायडर प्रज्वल कळंबटे इथे मात्र चढाईसाठी दाखल झालाय. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय प्रज्वलच्या माध्यमातून आणि निश्चितच राईट कॉर्नरवरती अटॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. चेन टॅकलचा प्रयत्न मिलरवरती झालेली झटापट करतो. इथे मात्र एकीचे बाळ मिळते पण प्रज्वल मैदानाच्या बाहेर पण एक बोनस गुण मिळतोय योगदेशन पाली संघाला आणि 1 गुण मिळेल आदर्श मिरजोळी संघाला. इथे मात्र सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सावी राहिला आदर्श मिरजोळी संघ परंतु कमबॅक करावा लागेल. यजमान संघ आहे योगदेशन पाली संघ आणि निश्चितच या सामन्यामध्ये स्वप्नील गडशी देखील संघासोबत जोडला गेले. हा महत्त्वाकांक्षी सामना आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवायचं एक लक्ष दोन्ही संघाचं आपल्याला पाहायला मिळते. राज पाडावे काय लाजवाब खेळ सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय परंतु या चढाईमध्ये थोडासा सावध खेळ आपल्याला पाहायला मिळते. सेपरेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप दाखल होईल आणि निश्चितच प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी योगदेशन पाली संघाकडून सुमेश सावंत जर्सी क्रमांक 12 आपल्याला पाहायला मिळतोय. टच पॉईंटची आवश्यकता आहे पाली संघाला. निश्चितच सर्व बेस्ट खेळाडू मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. ऋषिकेश साळुंके रोशन गराडे प्रज्वल कळंबटे आणि त्याच सोबतीला अभिजित बारे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. येस राईट कॉर्नरला साई दुमाळी आणि लेफ्ट कॉर्नरला सुमेश सावंत. जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी यश पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. वरती जाण्याचा प्रयत्न इथे जर पकड केली तर निश्चितच सुपर टॅकलची सुरुवात. 2 गुण योगदेशन पाली संघाला परंतु सावध खेळ इथे मात्र यशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 सेकंड बेस्ट रायडर आदर्श मिरजोळी संघाच्या दरम्यान घेतला गेलेला हा टाइम आपण काढायचा आहे. आपण या सामन्याचा आनंद निश्चित घ्या परंतु रेलिंग वरती जोर देऊ नका याची विनंती असेल. आणि दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आणि आता मात्र तिसरी चढाई आहे डू ऑर डाय रेड आणि इथे मात्र निश्चितच पॉईंट घेणं आवश्यक असणार आहे राज याच्यासाठी. दरम्यान इथे जर पकड झाली तर सुपर टॅकलची सुरुवात 2 गुण योगदेशन पाली संघाला. संयम राखायचा 30 सेकंद थोडंसं मैदानावरती स्लाइड झालाय. पुन्हा एकदा चढाईसाठी सुरुवात. राज पाडावे कशा पद्धतीने खेळ करते ब्लॉक करायला प्रयत्न पण इथे मात्र 2 मोहरे गारद होत आहेत. 2 गुण मिळत आहेत आदर्श मिरजोळी संघाला. आणि आता मात्र अंतिम मोहरा योगदेशन पाली संघाचा आणि इथे मात्र संघांमध्ये वाढ झाली. डू ऑर डाय रेड तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं असा स्वप्नील गडशी आपल्याला पाहायला मिळतोय. नुकत्याच कालच्या दिवसामध्ये पार पडलेली मांडवी येथे सिंधू नायक कुस्ती स्पर्धा त्या स्पर्धेमधील उपविजयी हा मेजबान आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघाला इथे मात्र तारू शकला नाहीये. 1 बोनस गुण मिळते योगदेशन पाली संघाला. आणि सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये इथे मात्र योगदेशन पाली संघ ऑल आउट पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. महत्त्वाकांक्षी सामना सेमीफायनलची लढत होम ग्राउंड वरती खेळत असताना योगदेशन पाली संघ थोडासा बॅकफुट वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 ज्याचे विचार आहेत नाही का हा राज पाडावे पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये योगदेशन पाली संघ राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली खेळी आपल्याला पाहायला मिळते. आता निघणार एक आता चालू आहे सेमीफायनल पहिले
हे सेपरेट आपल्याला पाहायला मिळाले. कोणताही गुण घेतला जात नाहीये. तो राज्य माध्यमातून व्हॅलिडेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय आणि प्रत्युत्तर दाखल करतो. ते जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबाटे उंच करू शरीर आणि इथे देखील लाजवाब बॅक होल्ड आपल्याला पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 7 ओम पाडावेच्या माध्यमातून केला गेलेला हा लाजवाब वार आणि इथे मात्र प्रज्वल कळंबाटे मैदानाच्या बाहेर एक बोनस गुण मिळते युवा प्रतिष्ठान पाली संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 पुन्हा एकदा राज पाडावे चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार आणि सातत्याने केलं जाणाऱ्या चढाई आणि निश्चितच आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा महत्त्वाकांक्षी सामना आणि निश्चितच त्या सामन्यामध्ये इथे मात्र अभिजित बारे जर्सी क्रमांक 9 लाजवाब डाईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही अँकल वरती इथे मात्र पकड बनवली आणि राज पाडावे या सामन्यामध्ये पहिल्यांदा मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कमी करण्याची संधी ऑप्टिशन पाली संघाला जर्सी क्रमांक 12 सुमेश सावंत चढाईसाठी दाखल झालाय. चांगला स्टेज करताना पाहायला मिळाला परंतु खाली चढाई आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ओम पाडावे जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय. वेश कॉर्नर पट्टू म्हणून ओळखला जातोय आदर्श मिरजोळे संघाचा. आता मात्र आपल्या संघातील रायडरना थोडीशी विश्रांती देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जाईल. सेपरेट करून क्रीडांगणावरती सुखरूपपणे प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळेल. यस खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर दाखल ऑप्टिस्टन पाली संघाकडून जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबाटे पुन्हा एकदा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस गुण निश्चितच त्याच्या माध्यमातून घेताना इथे पाहायला मिळालाय परंतु निश्चितच पुन्हा एकदा चेंडकाचा प्रयत्न आणि लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. किती मोरे गारद केले जातील? 2 मोरे गारद. यश पाडावे पुन्हा एकदा चढाईसाठी 2 गुण आपल्याला पाहायला मिळतील. ऑप्टिशन पाली संघाला लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. तिथे मात्र साई डोंगरच्या माध्यमातून केला गेलेला लाजवाब टॅकल. 1 पॉइंट गोes to ऑप्टिशन पाली. आता मात्र हा ऑप्टिशन पाली संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आता मात्र जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबाटे पुन्हा एकदा मैदानावरती 3 मोरे आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण डिफेन्स सेटल करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 2 गुण आहेत आदर्श मिरजोळे संघाला आणि मैदानावरती रिलीज होऊन आलाय कोण? राज पाडावे. 6 मोरे मैदानावरती ऑप्टिशन पाली संघाच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सेमीफायनलचा महत्त्वाकांक्षी सामना आहे आणि निश्चितच अव्वल दर्जाचा खेळ दोन्ही संघांकडून होणं अपेक्षित असणार आहे. इथे मात्र योग्य झालंय का याची दाद मात्र पंच देणार आहे. रेड व्हॅलेट केली जाते मिडलँड वरती निश्चितच इथे मात्र घेतला गेलेला टाइम ऑफ मिळतोय आदर्श मिरजोळे संघाला. जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंखे पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 5 डिफेन्स मध्ये. यस मिडल कव्हर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4चा डिफेन्स आदर्श मिरजोळे संघाचा. यस फारसा प्रयत्न राहिला नाही ऋषिकेशच्या माध्यमातून कारण त्याला देखील माहिती 4 मोरे मैदानावरती असताना इथे मात्र निश्चितच जास्त स्ट्रगल करावा लागतो तर रायडरला रेड व्हॅलेट करून क्रीडांगणामध्ये सुरू परतलाय. प्रत्युत्तर दाखल आदर्श मिरजोळे संघाकडून राज पाडावे ज्याने या सामन्यामध्ये लाजवाब खेळ आतापर्यंत प्रदर्शित केलाय परंतु त्यांना थांबवणे इथे मात्र आवश्यक असणार आहे. ऑप्टिशन पाली संघाला जर या सामन्यामध्ये पकड बनवायची असेल तर निश्चितच राज पाडावेला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर बसवावं लागेल आणि तोच खेळाडू मात्र आता मात्र डोईसर जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र अभिजित बारे राईट कॉर्नरला आपल्याला तत्पर पाहायला मिळतोय. रेड व्हॅलेट करून खाली आता परत त्याला पाहायला मिळालं तो राज आणि प्रत्युत्तर दाखल करत असताना जर्सी क्रमांक 12 सुमेश सावंत चढाईसाठी दाखल झालाय. एक ऍक्टिव्ह खेळाडू रॅपिड पद्धतीने फुटवर्क करण्यासाठी जाला जातो हा खेळाडू आणि निश्चितच मिडल कव्हर वरती वारंवार अटॅक करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच खाली चढाई आपल्याला पाहायला मिळाली आहे. यस आता मात्र जर्सी क्रमांक 5 चढाईसाठी दाखल होईल. रेड व्हॅलिड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 6 मोरे मैदानावरती ऑप्टिशन पाली संघाच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सावध चढाई करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 5च्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलिड काढायची आणि निश्चितच आपल्या चढाईमधील 30 पैकी 27 ते 28 सेकंद खर्च पाडण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जातोय.
पडलं की आम्हाला उचलायला लागेल इसकाने चढाई आणि आता मात्र डू ऑर्डर रेड असणार आहे. खतरेची घंटी करा किंवा मारा होता मैदानाच्या बाहेरचं रस्ता तर अशा स्वरूपाची चढाई असताना 4 मोरे मैदानावरती बोनस पॉईंट ऑफ टच पॉईंटची आवश्यकता. बाहेर आहे दोन्ही संघांना एक गुण मिळतोय. रायडर निश्चितच कोणत्याही डिफेंडरला टच न करता लॉबी मध्ये दाखल झाला आणि त्याच पाठोपाठ आता मात्र राज आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चढाईसाठी डू ऑर्डर रेड आहे. 6चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे निश्चितच बोनस गुण असणार आहे. एक बोनस गुण मिळतोय. तिसऱ्या चढाईमध्ये लाच ऑफ फोटो आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र ऋषिकेश साळुंके जर्सी क्रमांक 8 योगदेशन पाली संघाचा हा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलवरती जाण्याचा प्रयत्न इथे जर पकड केली तर निश्चितच सुपर टॅकल आणि इथे मात्र संयम राखला गेला नाहीये. एक मोरा गारेत 1 पॉइंट गोल्स टू योगदिशन पाली. लाच ऑफ खेळ आता मात्र होताना पाहायला मिळतोय. आदर्श मिरचोळे संघ थोडासा बॅकफूट वरती जरूर आलाय परंतु राज पाडावे अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राज पाडावे नावाचं वादळ इथे मात्र थांबावं लागणार आहे. योगदिशन पाली संघाला या सामन्यावरती जर पकड बनवायची असेल तर राज याला मैदानाच्या बाहेर जास्तीत जास्त वेळ बसवणं अत्यंत आवश्यक असणार आहे योगदिशन पाली संघाला. राईट कॉर्नरच्या दिशेने बोनस गुण दिला गेला योगदिशन पाली संघाकडून कारण त्यांना देखील माहिती आहे हा महत्वाचा मोर आहे. याला गारद करणं निश्चितच कठीण जाणार आहे. पुन्हा इथे जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबडे चढाईसाठी दाखल झाले लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आणि इथे मात्र पुन्हा एकदा लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. राज पाडावेच्या माध्यमातून केला गेलेला हा भावदार डॅश सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण आदर्श मिरचोळे संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून आता मात्र 6 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र कमबॅक करण्याची संधी होती परंतु स्वतःला मात्र रोखू शकला नाहीये. पॉइंट जरूर घेतला होता परंतु राज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. रीडिंग मध्ये आणि डिफेन्स मध्ये देखील आपल्या संघाला इथे मात्र चांगली कामगिरी करत असताना राजच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी दाखल झालाय. खाली 8 चढाई आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान घेतला गेलेला हा पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. जर्सी क्रमांक 12 सुमित सावंत चढाईसाठी दाखल झालाय. 3 मोरे मैदानावरती सलग 2 सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळाले. आदर्श मिरचोळी संघाकडून इथे मात्र थोडासा सावध खेळ करावा लागणार आहे. सुमेध याला परंतु इथे मात्र लाजवाब डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. एकेकाळी वाटलं होतं की राज पाडावे आता मैदानाच्या बाहेर जातोय की काय परंतु त्याच बरोबरीला जर्सी क्रमांक 1 आणि जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून केला गेलेला हा जबरदस्त बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र राज पुन्हा एकदा चढाईसाठी निश्चितच या सामन्यामध्ये आदर्श मिरचोळे संघ बनवताना पाहायला मिळतोय. सुरुवातीपासूनच हा खेळ करत असताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो का आदर्श मिरचोळे संघ टाइम कंट्रोलवरती नजर देत असताना राज आपल्याला पाहायला मिळतोय. खाली चढाई आता मात्र राजच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल ऋषिकेश साळुंके जर्सी क्रमांक 8 परिधान करून खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व केलंय आणि त्याच पद्धतीचा खेळ मात्र या सामन्यामध्ये करावा लागणार आहे. आणि इथे मात्र राईट कॉर्नरच्या दिशेने पॉइंट मारण्याचा दावा करत असताना दरम्यान दावे प्रतिदावे निश्चित केले जातील परंतु पंचांच्या माध्यमातून निर्णयात येणार आहे. चढाई सेपरेट करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर दाखल आता मात्र जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चढाईसाठी डू ऑर डाय रेड आहे. 5 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. बोनस गुण बसणार आहे. टच पॉइंटची आवश्यकता जर्सी क्रमांक 8 याच्यासाठी निश्चितच लाजवाब टॅकल स्वप्नील गणशीच्या माध्यमातून केला गेलेला हा वार आणि इथे मात्र सक्सेसफुल ठरतोय. 1 पॉइंट गोल टू योगदिशन पाली आणि इथे मात्र कमबॅक करायचंय. लाजवाब खेळ स्वप्नीलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबडे मात्र चढाईसाठी दाखल झालाय. निश्चितच सुपर टॅकल मध्ये ज्याची देखील पकड होताना आपल्याला पाहायला मिळाले परंतु आता मात्र इथे सरस खेळ केला जाईल का प्रज्वलच्या माध्यमातून चाललेली चढाई आता मात्र गोलवरती जाण्याचा प्रयत्न करत नाहीये. करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर दाखल राज पाडावे चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श मिरचोळे संघाचा हा बेस्ट रायडर 6च्या डिफेन्स मध्ये आता खेळताना पाहायला मिळेल. राईट कॉर्नरच्या दिशेने अभिजित बारे आणि त्याच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहिली राजच्या माध्यमातून.
आता देखील गाडी चढाई आपल्याला पाहायला मिळते. राजच्या माध्यमातून फारसा प्रयत्न केला जात नाहीये. तिसरी चढाई आहे. डो डायरेक्ट जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंखे याच्यावरती विश्वास दाखवला गेला. स्पर्धा करण्यात आणि निश्चितच त्याच पद्धतीचा खेळ या मैदानावरती होणं गरजेचं असणार आहे. 3 मोरे मैदानावरती बोनस गुण ऑफ असेल, टच पॉइंटची आवश्यकता आणि इथे जर गारज झाला तर समोरील संघाला 2 गुण आणि या सामन्यामध्ये काय घडतंय काय हा मात्र 30 ला सुपर टाकायला आपल्याला पाहायला मिळतो. आदर्श मिरजुळे संघाचा 2 गुण मिळत आहेत. आदर्श मिरजुळे संघाला सुपर. धन्यवाद. आणि निश्चितच ज्यांनी आपल्या देशातील संविधान घटना लिहिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि त्याच निमित्ताने स्पर्धा आपण पाहतो. राज पाडावे 11-23 आणि त्याचं कारण राज पाडावे आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब खेळ फर्स्ट हाफ मध्ये सादर केला आणि निश्चित आता मात्र सेकंड हाफला इथे सुरुवात झाली. यामध्ये निकाल येणार आहे की या स्पर्धेमधील पहिला फायनल संघ कोणता असणार आहे. निश्चितच राज पाडावे बहारदार खेळ या सामन्यामध्ये करताना आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. परंतु आता मात्र सेकंड हाफचा सत्र सुरुवात झाली आहे आणि इथे मात्र बहारदार खेळ करावा लागेल. ऑप्टिशन पाली संघाला 4 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रज्वल कळंबटे इथे मात्र मैदानामध्ये किती मोरे गारद केले जातील. 2 मोरे गारद 2 गुणांची कमाई करतोय ऑप्टिशन पाली संघ आणि आता मात्र सेकंड हाफच्या सुरुवातीला तिथे मात्र ऑप्टिशन पाली संघाने आता मात्र महत्वाचा मोहरा राज पाडावे चढाईसाठी दाखल होईल. 7च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 2-1-2-2ची क्षेत्रफळ सजवली गेली आहे ती ऑप्टिशन पाली संघाने. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आणि आता मात्र संयमी खेळी राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कारण का आपल्या संघातील 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्युत्तर दाखल प्रज्वल कळंबटे जर्सी क्रमांक 2 प्रेशर मध्ये हा खेळाडू निश्चितच निकरतोय आणि त्याच पद्धतीने इथे खेळ करावा लागणार आहे. टाळवळ करण्याचा प्रयत्न इथे मात्र 1 मोहरा गारज झालाय. 1 पॉईंट गोल टू ऑप्टिशन पाली संघ. पुन्हा एकदा आदर्श मिरजुळे संघाचा जर्सी क्रमांक 3 खेळाडू मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 1 राज पाडावे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राज पाडावे नावाचं वादळ इथे मात्र आणि त्याला मात्र शांत केलंय. अभिजित बारे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त डबल टाय होईल आपल्याला पाहायला मिळालंय. आता मात्र अंतिम मोहरा जर्सी क्रमांक 7 मैदानावरती 1 vs 1 चाललेला सामना आणि इथे मात्र आदर्श मिरजुळे संघ ऑल आउट झालाय. 1+2 3 गुण ऑप्टिशन पाली संघाला. इथून कमबॅक केला जाईल का, इथून पलटवार केला जाईल का, हा मोमेंटम अंतिम क्षणापर्यंत सातत्य राखेल का ऑप्टिशन पाली संघाला हे पाहायचंय. महत्वाचा सामना आहे. यजमान संघ ऑप्टिशन पाली संघ आणि त्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवारचा इशारा जरूर दिलाय. परंतु त्याच पद्धतीचा खेळ अंतिम क्षणापर्यंत आपल्याला करायचा आहे. महत्वाकांक्षी सामना आणि या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ या स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट होण्याचा मान मिळवणार आहे आणि त्यासाठी चाललेला हा 8 तास आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रज्वल कळंबटे ज्यांनी या सामन्याला कलटणी देण्याचा प्रयत्न केलाय. जर्सी क्रमांक 2 परिधान करून खेळणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये इथे मात्र लेफ्ट कॉर्नरला पुन्हा एकदा चूक घडते. लाजवाब टॅकल. एक मोहरा गारद 1 गुण मिळतोय ऑप्टिशन पाली संघाला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. जर्सी क्रमांक 1 राज पाडावे पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झालाय आणि आता मात्र प्रज्वल कळंबटे थांबायचं नाव घेत नाहीये. 7 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. राईट कॉर्नरच्या दिशेने झालेली चढाई आपण पाहतोय. निश्चितच बहारदार खेळ. जबरदस्त अँगल होईल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात झाली आणि इथे मात्र बक्षिसांची खैरात व्हायला सुरुवात झाली. या सामन्यामध्ये जर ऑप्टिशन पाली संघ विजयी झाला तर अभिजित सावंत आणि दर्पण सावंत यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र जाहीर होत आहे. परंतु या पारितोषिकापेक्षा फायनल मध्ये प्रवेश करणं हे ऑप्टिशन पाली संघाचं ध्येय असणार आहे आणि त्यासाठी चाललेला हा 8 तास याची देही याची डोळा आपण पाहतोय. कबड्डीचा हा महासोहळा आणि त्यासाठी सज्ज झालेले क्रीडांगण आणि सर्व क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 8 पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय आणि आता मात्र लाजवाब खेळ करत असताना ऑप्टिशन पाली संघ या मैदानावरती पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आणि आता मात्र संयमी खेळ निश्चितच केला जातोय. तो जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून
या सेपरेट लगावले गेले. आता मात्र ऋषिकेश साळुंखे चढाईसाठी दाखल झाले. 5 चढ बेस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 विरुद्ध 1 चाललेला सामना 2-2-1 अशी क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई इथे मात्र व्हॅलिडेट करण्याचा प्रयत्न. कोणती रिस्क घेतली जात नाहीये कारण का त्याला देखील माहिती आहे आपल्या संघाचं डिफेन्स इथे मात्र चांगला काम करतोय आणि प्रज्वल कळंबट या रेडिंग मध्ये इथे आपल्या संघाला उभारणी देण्याचा प्रयत्न वारंवार करताना पाहायला मिळतोय. येस ऋषिकेश साळुंखे ह्याच्यासाठी देखील पारितोषिक आले. जर एका चढाईमध्ये 5 गुण घेतले तर हेमंत कांबळे आणि महेश सामंत यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होते. इथे मात्र बक्षिसांची खैरत जरूर केली जाते परंतु ध्येय मात्र एकच असणार आहे या स्पर्धेमधील फायनल मध्ये प्रवेश करायचा आणि त्यासाठी चाललेला हा अट्टास आपण पाहतोय. आणि आता मात्र या सामन्याला कलटणी देण्याचा प्रयत्न योगेशन पाणी संघ करताना या मैदानावरती पाहायला मिळतोय. या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबटे चढाईसाठी रेडिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 डिफेन्स मध्ये ज्याने या सामन्याला कलाटणी दिले तोच चढाईपट्टू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका चढाईमध्ये 3 गुण घेतले तर ऋषिकेश साळुंखे याला शिवा कदम यांच्याकडून शिवा सावंत यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. पॉईंट करण्याचा प्रयत्न इथे मात्र सफल झालाय. जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र योगेशन पाली संघाचा महत्वाचा मोहरा प्रज्वल कळंबटे मैदानाच्या बाहेर. तिसरी चढाई आहे. डायरेक्ट जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र संयम राखायचंय, गुण द्यायचं नाही. दोन मोरे कारण सावंत चढाईसाठी दाखल झालाय. आदर्श मिरजोळी संघाचे 2-1 म्हणजे फेल त्याच्यामध्ये पॉईंट मारण्याचा दावा करतोय. मात्र स्वतः लॉबी मध्ये गेले 1 गुण मिळतोय आदर्श मिरजोळी संघाला. आणि आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलाय तो योगेशन पाली संघ. राज फाडावे पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झाला. राईट कॉर्नरच्या दिशेने चढाई करत असताना स्वप्नील गडशी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्कूलवरती जाण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्लॅन बॉक करण्याचा प्रयत्न. आवश्यकता होती का हा मात्र प्रश्न असणार आहे. रोशन कराटे मैदानाच्या बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. 1 गुण मिळतो आदर्श मिरजोळी संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 7 स्वप्नील गडशी बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं. बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र 1 गुण मिळतो योगेशन पाली संघाला. प्रज्वल कळंबटे पुन्हा एकदा मैदानावरती रिलॅक्स झालाय. प्रत्युत्तर दाखल राज फाडावे जर्सी क्रमांक 1 साहिल दुमाई राईट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. मीटरवरती खेळण्याचा प्रयत्न, खोलवरती जाण्याचा प्रयत्न राजच्या माध्यमातून इथे केला गेलाय. सुपर टॅकल केला तर निश्चितच 2 गुणांची कमाई या सामन्यामध्ये आतापर्यंत 3 सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळेल परंतु आदर्श मिरजोळी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले. टॅकल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. 2 गुण मिळत आहेत ते आदर्श मिरजोळी संघाला. आणि आता मात्र राज पाडावे थोडासा दुखापतग्रस्त होताना पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि आता मात्र अंतिम मोहरा योगेशन पाली संघाचा प्रज्वल कळंबटे या सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. तोच मोहरा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना टच पॉईंटची आवश्यकता असणार आहे. खोलवरती जाण्याचा प्रयत्न आदर्श मिरजोळी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम मोहरा आहे. यस पॉईंट मारण्याचा दावा करतोय. लाजवाब किक इथे लगावत असताना 1 मोहरा कारण बोनस प्लस 1 पॉईंट एकूण 2 गुणांची कमाई करत असताना योगेशन पाली संघ आपल्या संघाचा ऑलआउटर इथे निश्चितच वाचवलाय परंतु राज पाडावे पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यस निश्चितच राज जर्सी क्रमांक 1 परिधान करून खेळणारा खेळाडू या सामन्यामध्ये लाजवाब खेळ राहिलाय. राईट कॉर्नरच्या दिशेने इथे मात्र चकवा दिलाय. हे एक मोहरा कारण 1 गुण मिळतोय तो आदर्श मिरजोळी संघाला. आता मात्र अंतिम मोहरा ऋषिकेश साळुंखे जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला हा चढाईपट्टू. इथे मात्र संयम राखायचा होता तो मात्र राखला गेला नाही. 1 गुण मिळतोय तो योगेशन पाली संघाला. आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जर्सी क्रमांक 1 राज पाडावे. थोडासा दुखापतग्रस्त निश्चित आहे परंतु आपल्या संघासाठी इथे मात्र 100% देण्याचा प्रयत्न राजच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मोरे ऋषिकेश साळुंखे अभिजित बारे मैदानावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2दा ऑलआउटची संधी आदर्श मिरजोळी संघाला होती परंतु ती मात्र हुकली आहे. बेका वेळी प्रज्वल कळंबटे तर दुसऱ्या वेळी ऋषिकेश साळुंखे यांनी आपल्या संघाला ताकलाय जरूर. इथे मात्र पुन्हा एकदा हा संघ मैदानावरती रिलाईव्ह करायचा आहे.
ऋषिकेश साळुंखे पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झाला. या आधीच्या रेडमध्ये सक्सेसफुल जरूर झालाय, परंतु आता मात्र टच पॉईंटची आवश्यकता असणार आहे. 66 पिन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय 2-2-2 असे क्षेत्रफळ सजवले गेले. खोलवरती जाण्याचा प्रयत्न, दोन्ही कॉर्नर इथे अंतर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकिंग लगावले गेले जरूर, परंतु व्हॅली ट्रेड करून मैदानावरती परतलाय. प्रतिनिधित्व दाखलला. आता मात्र जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय 2च्या डिफेन्स मध्ये 2 विरुद्ध 1. या सर्व पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. 2 मोरे मैदानावरती राजपाडावे जर्सी क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र काय करताय, ऑल आउट झाला योगेशन पाणी संघ 4 गुणांची. या सामन्यासाठी 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि गुणफलक असेल आदर्श मिळतोय 36 गुण. योगेशन पाणी संघ 24 गुणांवरती आणि आता मात्र बोनस प्लस 1 पॉईंट एकूण 2 गुणांची कमाई करत असताना योगेशन पाणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी दाखल झालाय आणि आता मात्र आदर्श मिरदोळे संघ तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न जरूर करेल, परंतु योगेशन पाली संघाला प्रत्येक चढाईवरती इथे मात्र मल्टीपॉइंट रेड्स करावे लागणार आहेत आणि ज्याची जबाबदारी कोण घेणार आहे. ऋषिकेश साळुंखे की प्रज्वल कळंबटे. प्रज्वल कळंबटेचा खेळ सेकंडामध्ये जरूर बहरलाय. आपल्या संघाला कलाटणी देण्याचा प्रयत्न, कमबॅक करून देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून निश्चित केला गेलाय आणि त्याच पद्धतीचा खेळ येणार. प्रज्वल कळंबटे मैदानावरती दाखल झालाय. जर्सी क्रमांक 2 6च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र येणारी प्रत्येक चढाई आणि प्रत्येक चढाईमध्ये पॉईंट घ्यायचा आहे. या चढाईमध्ये मात्र एक बोनस गुण मिळतोय, एक पण बोनस पॉईंट योगेशन पाली संघाला. राजपाडावे जर्सी क्रमांक 1 पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय. सामना संपण्यासाठी अंतिम 4 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. या 4 मिनिटांमध्ये निकाल हाती येणार आहे. या स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट संघ कोणता असेल. राजपाडावे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो रेड पॅरेड केली जाते आणि त्याला देखील माहिती आहे आपल्या संघाकडे असलेली पडत शेवटपर्यंत जर टिकवून ठेवायची असेल तर संयमी खेळ करणं आवश्यक असणार आहे. सलग 2 चढाई असफलने तिसऱ्या चढाईवरती पॉईंट घेण्याचा प्रयत्न निश्चितच आदर्श मिरजोळी संघाकडून केला जाणार आहे. याचा प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबटे. या आधीच्या चढाईमध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, एक बोनस गुण मिळतो. यस लाशवर खेळचं प्रदर्शन प्रज्वलच्या माध्यमातून आणि आता मात्र तिसरी चढाई आहे. डू ऑर डाय रेड जर्सी क्रमांक 8 याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. 7 मोरे मैदानावरती राईट कॉर्नरच्या दिशेने झालेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. संयम राखायचा योगेशन पाली संघाला. सामना संपण्यासाठी अंतिम 3 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. हो लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजितच्या माध्यमातून केला गेलेला हा वार आणि इथे मात्र सक्सेसफुल झालाय आणि रायडर मात्र झालाय गार मैदानाच्या बाहेर. 1 पॉईंट गोes to योगेशन पाली. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबटे. या सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर केला गेलाय. तो खेळ आता मात्र मैदानाच्या बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक घेतलं तर त्यांच्याकडून 300 रुपये रोख पारितोषिक दाखल जर्सी क्रमांक 1 राजपाडावे रायडिंग मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6चा डिफेन्स योगेशन पाली संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब सामना या मैदानावरती या स्पर्धेतील पहिला टायचा सामना. या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की काय अशी चित्र मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. या सामना संपण्यासाठी अंतिम 2 मिनिटे शिल्लक आहे. ऋषिकेश साळुंखे चढाईसाठी दाखल झाला. इथे मात्र पॉईंटची आवश्यकता, मिडलवरती झालेली झटापट. यस इथे मात्र एक मोर गारज झालाय. 1 पॉईंट गोes to योगेशन पाली. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 राजपाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्समध्ये कुलाऊस योगेशन पाली संघाच्या दरम्यान रेड व्हॅलिड केली जाते. 5 रेडची कर. किती मिनिटांनी रेड व्हॅलिड केले की मात्र त्यांना अडीच घे, तू अडीच घे. या एका चढाईमध्ये 3 गुण बाद केले तर 25 त्यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक सुरुवात झाली. प्रज्वल कळंबटे मैदानावरती पुन्हा एकदा रिले होऊन आले आणि निश्चितच आता मात्र 5 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. मल्टीपल रेडची आवश्यकता. आता दुसऱ्या एका मान बकत निवडला. सामना संपण्यासाठी अंतिम मिनिट शिल्लक आहे.
श्री साळुंखे याच्यासाठी बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळते. हेमंत पांड्या कांबळे मागासपासून तिकडे यांच्याकडून होता आणि आता लगेच म्हणतो अर्धा. 1,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. श्यामची तप्ता भाव हवं. इथं मगाशी कोण कोण म्हटलं की ते जिंकणार आता मात्र 6 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. होते हा टॅकल जबरदस्त जंप घेताना पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र सेल्फ लँडिंग करून गेले. जाऊ दे ना 30 सेकंद गेले असते अजून. एकूण मित्र ऑप्शन पाकिस्तान संघाला शेवटला म्हणून पहिला गेला तर माझे आले चला रत्नदीप मिरजोळे दुसरा ऑफिसर मिरजोळे दोन्ही संघांना थर्ड फायनल गोल लगेचच मैदानावरती दाखल व्हायचे. दरम्यान हा मात्र सामना संपल्याने सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय तो आदर्श मिरजोळे संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा या स्पर्धेमधील पहिला संघ आदर्श मिरजोळे.